मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही केबिनमध्ये येते आणि देवीकडे आई योगेश्वरीकडे प्रार्थना करते की आकाश प्रेझेंटेशनसाठी गेलाय. त्याची खूप मोठी कॉन्फरन्स आहे ती, त्यासाठी तो गेलाय आणि मग त्यामुळेच त्याच्या प्रयत्नांना यश दे. माझ्या प्रयत्नांना यश दिले आणि आता तू त्याच्या प्रयत्नांना यश दे, अशी ती आता जेव्हा प्रार्थना करते तेवढ्यातच तिच्या सरांचा तिला कॉल येतो. तेव्हा आता ती जरा घाबरते, कारण आज पहिलाच दिवस तिचा जॉबसाठी असतो आणि ती अजूनपर्यंत तिकडे गेलेली नसते. मग आता ती कसाबसा घाबरतच तो कॉल रिसीव करते. मग आता ते सर विचारतात, काय झालं भूमी मॅडम? अहो मिसेस भूमी, तुम्ही एवढे लेट का झालात? कारण मला HR कडून समजलं की तुम्ही लेट होणार आहात म्हणून. काही हेल्थ इश्यू तर नाही आहे ना? मग आता भूमी म्हणते, नाही सर, सॉरी हां, मी एका कामानिमित्त जरा दुसरीकडे अडकली आहे, पण मी येईल हा वेळेवर. का हे येते मी काही वेळानंतर. त्यावेळी आता ते सर म्हणतात, नक्की तुम्ही कुठे अडकला आहात तेथे मला सांगा, मला पत्ता सांगा, मी तुम्हाला गाडी पाठवतो. मग आता भूमी म्हणते, नको सर, मी येईल अहो माझी. सर म्हणतात, पण व्यवस्थित या, असं म्हणून ते आता फोन ठेवतात. भूमी आता म्हणते, सर किती चांगले आहेत, किती काळजी करतायत. काल जेव्हा मी इंटरव्ह्यूसाठी गेले तेव्हा तर ते अगदी बॉसगिरी करत होते. किती कडक शिस्तीचे ते बॉस आहेत खरं तर. आणि जेव्हा त्यांना समजलं की मिसेस भूमी या प्रेग्नेंट आहे, मग त्यांनी किती सॉफ्टली माझा इंटरव्ह्यू घेतला आणि आजसुद्धा माझी किती छान काळजी करतायत. खरंच असे बॉस भेटायला ना नशीब लागतं, असं म्हणून ती आता आकाशचाच विचार मनात करत असते की माझा आकाश हा प्रेझेंटेशनसाठी गेला आहे, पण त्याचं लक्ष माझ्याकडे असणारच. मला माहीत आहे ना आकाशचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आता जेव्हा आकाशला समजेल ना की सगळेजण माझी तिथेसुद्धा खूप काळजी घेत आहेत, म्हणजे त्यालाही काही टेन्शन राहणार नाही, या विचाराने भूमी जरा खुश होते. दुसरीकडे आकाशचं प्रेझेंटेशन चाललेलं असतं तेव्हा रागिनी त्याचबरोबर अभिजित हे दोघेही खूप रागात आता त्याच्याकडे पाहत असतात. आकाश एकदम शांतपणे आणि अगदी छानपैकी असं प्रेझेंटेशन देत असतो. तेव्हा ते पाहून रागिनीला प्रचंड धक्का बसतो. त्यावेळी रागिनी आता अभिजितकडे खूप रागात पाहत असते, कारण आता त्याने आकाशला दारू पाजूनही त्याचा काही उपयोग झालेला नसतो. आता आकाश इंटरव्ह्यूसाठी आलाच कसा, हा प्रश्न रागिनीला पडलेला असतो. परंतु आता आकाशने खूप छान असं प्रेझेंटेशन दिल्यामुळे पण त्याच्यासाठी जोराजोरात टाळ्या वाजवतात, कारण आता आकाशने खूप छान असं प्रेझेंटेशन दिलेलं असतं. तेव्हा नाईलाजाने आता रागिनी आणि अभिजितला सुद्धा टाळ्या वाजवाव्या लागतात. तेव्हा आता सर्वजण आकाशचं खूप कौतुक करतात. तेव्हा एक मॅडम म्हणतात, खरंच खूप छान झालं तुमचं प्रेझेंटेशन, कारण सर तुम्ही देर है दुरुस्त है असं काहीसं केलं आहे. प्रोडक्शनपासून डिस्ट्रीब्युटरपर्यंत कसं पोहोचायचं, कशा सर्व परिस्थिती हँडल करायच्या, ही साखळीच आम्हाला समजावून सांगितली आहे. त्यामुळे आकाशचं अगदी सगळीकडून कौतुक होत असतं आणि आकाश देखील तेवढाच खुश असतो. त्यावेळी आता तो सर्वांना म्हणतो, थांबा आता, थँक्यू सो मच, कारण तुम्ही मला एवढा छान प्रतिसाद दिला आहे. पण माझं प्रेझेंटेशन कसं झालं? मग आता सर्वजण म्हणतात, अगदी छान झालं आहे, सुंदर झालं आहे, अप्रतिम झालं आहे. मग आता रागातच रागिनी ही अभिजितकडे पुन्हा पाहू लागते, तर त्याचंही तोंड वाकडंच असतं. मग काही वेळाने तो म्हणतो, मला अजून 2 व्यक्तींचा उल्लेख इथे करायचा आहे, ती म्हणजे माझी आई आणि माझी पत्नी. त्या दोघीही माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभ्या आहेत ना, म्हणून मी एवढं छान प्रेझेंटेशन देऊ शकलो. माझ्या बायकोने मला एक छान सल्ला दिला होता आणि तोच मी फॉलो करतोय. त्याचबरोबर माझी आई तर नेहमी मला या बिझनेसचे धडे देत असते. आणि कसं आहे ना, माझ्या आयुष्यात आणि माझ्या या कामाच्या आयुष्यातसुद्धा दोघींचाही खूप मोठा मला सपोर्ट आहे आणि मला असं वाटतं की जेन्युइनली तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात. मग आता सर्वजण त्या दोघींसाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा मात्र रागिनी आता उगाच नाईलाजाने हसत असते. त्यानंतर आता आकाशची कॉन्फरन्स संपते. काही वेळाने आता आकाश हा बाहेर येतो आणि लगेच केबिनकडे भूमीचे आभार मानण्यासाठी चाललेला असतो. वेळी आता मात्र तेथे रागिनी आणि अभिजित हे दोघेही येतात. तेव्हा ती आता आकाशला म्हणते, थांब रे जरा. मग आता आकाश जरा घाबरतो आणि विचारतो, आई अगं कॉन्फरन्स चांगली नाही झाली का? ती म्हणते, अगदी अप्रतिम झाली, छान झाली.
तेव्हा अभिजित देखील आकाशचं कौतुक करतो आणि म्हणतो, आकाश तू म्हणजे ना खरंच तू आलास, तू बोललास आणि तू हे करून दाखवलंस असं म्हणून त्याचं कौतुक करतो. तेव्हा आकाश थँक्यू असं म्हणतो. त्यावेळी आता तो लगेच केबिनकडे जायला निघतो. मग आता रागिनी विचारते, काय रे आकाश तू एवढा कॉन्फरन्सला लेट कसा आलास? तेव्हा आकाश काहीही बोलत नाही. मग आता ती पुन्हा विचारते, अरे तू एवढा लेट कसा आलास हे मी तुला विचारते बाळा, आणि भूमी आली होती, तू बोलवलं होतंस का रे तिला? तेव्हा आता तो म्हणतो, मी भूमीला बोलवलं नव्हतं, पण मी आत्ताच म्हणालो ना गं की तू आणि भूमी माझ्या आयुष्यातील स्त्रीशक्ती आहात म्हणून. मग काय झालं माहिती आहे का, भूमीनेच मला इकडे आणलं. कसं आहे ना, भूमीला जेव्हा समजलं मी दारू प्यायलो आहे तेव्हा ती मला इकडे घेऊन आली, मला शुद्धीवर आणलं, मला तयार केलं आणि कॉन्फरन्ससाठी पाठवलं. मग आता मी दारू प्यायलो होतो म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम झाला असं जेव्हा तो आता म्हणतो, रागिनी माहीत नसल्याचं नाटक करत विचारते, काय म्हणजे खरंच तू दारू प्यायला होतास का आकाश? अरे असं का केलं, हा वेडेपणा का केला? मग आता अभिजित देखील आकाशकडे पाहत असतो. त्यावेळी आकाश म्हणतो, अगं आई सॉरी ना, मी तुला सॉरी म्हणतोय ना, आणि कसं आहे ना, भूमीचे विचार त्याचबरोबर हे कॉन्फरन्सचं टेन्शन हे सगळं माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून ते विचार घालवण्यासाठी मी थोडं दारू पेलो, बाकी काही नाही. तेव्हा अभिजित देखील म्हणतो, आई अगं आकाश इमोशनली किती वीक झालाय ते बघ ना जरा, आपल्याला दिसतंय ना ते, मग तू त्याला अशी का विचारते? तेव्हा अभिजित तू जरा शांत बस रे, मला त्याला विचारू दे जरा असं रागातच रागिनी म्हणते. रागिनी म्हणते, अरे आकाश तू हे काय केलं, तुला तुझं समजतं का बाळा? अरे आज कॉन्फरन्स होती महत्त्वाची आणि तू दारू प्यायला. एक भूमी वेड्यासारखी वागते, मग तू सुद्धा असा वेड्यासारखा वागणार का? भूमीचे विचार तुझ्या डोक्यातून जाण्यासाठी तू दारू पिणं योग्य आहे का बाळा? अरे त्या भूमीमुळे, त्या भूमीच्या विचारांमुळे महाजन गारमेंट्सचं आणि आपल्या कंपनीचं केवढं मोठं नुकसान झालं असतं, तुला समजतंय का आकाश? मग आता तो म्हणतो, अगं पण आई भूमीनेच मला सावरलं, शुद्धीवर आणलं, प्रेझेंटेशनसाठी व्यवस्थित तयार करून पाठवलं, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे ना. आणि मला तर असं वाटतं सर्व क्रेडिट तिला जायला हवं, कारण तिने आज सर्व बाजूस सावरून घेतली आहे. आज महाजन गारमेंटची त्याचबरोबर माझी खूप बेइज्जती झाली असती आणि भूमीने ती वाचवली. माझ्या भूमीने जे काही केलंय ना ते खरंच कुणी केलं नसतं असं भरभरून कौतुक तो आता रागिनी समोरच भूमीचं करतो. त्यामुळे आता रागिनी अजूनच त्याच्यावर चिडते, पण तसं चेहऱ्यावरती दाखवत नाही आणि त्यासाठीच मला भूमीला मनापासून थँक्यू म्हणायचंय असं म्हणून तो आता लगेच भूमीकडे जायला निघतो. त्यावेळी आता रागिनी अभिजितकडे पाहते आणि खूप चिडलेली असते. त्याचवेळी आता तो जेव्हा केबिनमध्ये येतो तेव्हा त्याला कुठेच भूमी दिसत नाही. त्यापाठोपाठ रागिनी आणि अभिजित देखील असतात. मग आता भूमी तिथे दिसली नाही म्हणूनच तो विचारतो, बापरे भूमी कुठे गेली आता? मग आता अभिजित म्हणतो, अरे मला तर कळतच नाही, म्हणजे भूमीचं कसं झालं ना, एखाद्या देवदूतासारखी आली, काम केलं आणि निघून गेली. आकाश म्हणतो, ॲक्च्युली बरोबर आहे, थांबा मी तिला आता कॉलच करतो असं म्हणून तो तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. तर आता इकडे रागिनीचा नुसता जळफळाट होत असतो. सगळं क्रेडिट कारण आकाशने भूमीला दिलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई भूमीचा फोन लागत नाही आहे गं, पण अशी भूमी का निघून गेली असेल कळतच नाही. तेव्हा रागिनी आता रागातच ही अभिजितला घेऊन बाहेर येते आणि म्हणते, मी तुला सांगू का रे अभिजित, ही भूमी आहे ना असं म्हणून ती चिडते. त्याचवेळी काय तुम्ही माझ्याबद्दल बोलताय की काय असं भूमी आता रागिनीला विचारते. त्यावेळी आता भूमी ऐटीतच तिथे बसलेली असते. त्यावेळी आता भूमी आता त्यांच्याकडे हसत पाहते. मग आता रागातच हे दोघेही तिच्याकडे पाहत असताना ती विचारते, काय हो तुमच्या चेहऱ्यावर असे 12:30 का वाजले आहेत? तेव्हा आता अभिजित हा पुढे धावतच येतो आणि विचारतो, काय ग भूमी, लहान मोठ्यांशी बोलताना काही जिभेला चाड आहे की नाही तुझ्या, जरा गप्प बस ना. मग आता ती हसते आणि म्हणते, हो हो 1 मिनिट अभिजित, एकतर ना हे ऑफिस आहे आणि हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे आणि तुम्ही ना असे साधे केबिन नसलेले कर्मचारी आहात, समजलं? त्यामुळे माझ्याशी जरा नीटच बोलायचं, असं आवाज चढवून नाही बोलायचं. रागिनी रागातच आता भूमीकडे पाहते आणि लहान मोठ्यांची चाड वगैरे असं बोलण्याची पात्रताच नाहीये तुमची. हो रागिनी मॅडम, जेव्हा कॉन्फरन्सच्या रूम बाहेर टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला ना तेव्हाच मला समजलं की आकाशचं कॉन्फरन्स अगदी सक्सेसफुल झालंय असं आता भूमी रागिनी समोर येत तिला म्हणते. अहो तुम्ही माझं अभिनंदन नाही करणार का? तुमचा तर प्लॅन होता ना की आकाशला दुनियेसमोर अगदी बदनाम करायचं.
आणि आता तुमचाच तो प्लॅन मी हाणून पाडलाय. आता अभिनंदन करा ना माझं, असं भूमी आता रागिणीला बोलते. त्यावेळी आता रागिणीला अजूनच राग येतो. तेव्हा आता ती खूप जोराजोरात हसते आणि म्हणते की अभिजित कसा आहे बघा ना, मी सुद्धा कोणाकडून मोठेपणाची अपेक्षा ठेवते, या रागिणी मॅडमकडून. त्या तर कधीच माझं अभिनंदन करणार नाहीत. तेव्हा रागिणी आता रागातच विचारते, ए तू मला काय डिवचायला आली आहेस का? तेव्हा आता भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुम्हाला डिवचायला नाही, ऑर्न करायला आले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी रागिणी पटवर्धन, मी आकाशच्या आयुष्यातून गेले नाहीये, फक्त त्याच्या घरातून गेलीये. आणि जोपर्यंत मी आकाशच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत त्याच्या केसाला काय, त्याच्या इमेजला काय, त्याच्या नखाला सुद्धा धक्का लागणार नाही, समजलं? आणि तुम्ही तसा प्रयत्न सुद्धा करू नका, असं रागातच ती म्हणते. तेव्हा रागिणी म्हणते, करणार मी, एकदा नाही तर 100दा प्रयत्न करणार. हा आता माझा प्रयत्न फसलाय तर तो प्रयत्न फसेल. एक ना एक दिवस माझ्या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळणार. त्यावेळी भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करत राहा आणि मी जिंकत राहील. कारण काय आहे ना, माझ्याबरोबर देव आहे आणि सत्याची ताकद सुद्धा. अभिजित आता हसतो आणि म्हणतो, काय ग भूमी, तुझ्याजवळ तुझा देव आहे, तुझी सत्याची ताकद आहे, तरीही आज तू घराबाहेर आहे. तेव्हा रागिणी देखील तिच्यावर हसते. मग आता भूमी सुद्धा हसतच उत्तर देते की सत्य आणि देव माझ्या पाठीमागे आहेत ना, म्हणूनच आज घराबाहेर राहूनही मी आकाशच्या अगदी बरोबर आहे, समजलं? त्यावेळी रागिणी रागातच म्हणते, ए आमच्यात ना आता गफलत झाली आणि आम्ही कुठेच चुकलो ना, हे सत्य आम्ही शोधून काढूच. पण आता मी ना तुला ओपन चॅलेंजेस करते. आता यापुढचे माझे सगळे डावपेच तू हाणून दाखवच. त्यावेळी भूमी आता त्याच कॉन्फिडन्सने म्हणते की हो, दाखवेन मी तुमचे डावपेच हाणून. तेव्हा ती म्हणते, नक्कीच दाखवेन, पण एक गोष्ट करायची, समजलं? ती म्हणजे खेळायचं असेल ना तर फेअर गेम खेळा. असं आकाशला दारू पाजून त्याला दारूच्या आहारी नेण्याचा प्रयत्न जर केला ना, तर माझ्या एवढी वाईट कुणीही नसेल. त्यानंतर ती आता स्वतः हसते आणि म्हणते, भूमी अगं मी सुद्धा ना खूप मूर्ख आहे, कारण मी तरी कुणाकडून या नैतिकतेच्या अपेक्षा ठेवते. पण कसं आहे ना रागिणी पटवर्धन, हे पहा, दारूच्या नशेपेक्षा आमच्या प्रेमाची नशा ही कायमच वरचढ असेल. कारण जिथे प्रेमाचा मंत्र असतो ना, तिथे दृष्टांचे षडयंत्र कायमच धुळीस मिळतात, असं ती रागिणीला रागात म्हणते. भूमी बोलत असताना आता रागिणी आणि अभिजित हे दोघेही एकदम शांत झालेले असतात. भूमीने त्या दोघांचा प्लॅन अगदीही हाणून पाडलेला असतो. त्यानंतर आता भूमी ही आपली पर्स आणि मोबाईल घेते व तेथून जायला निघते. त्यावेळी रागिणी रागातच तिच्याकडे पाहते आणि भूमी केबिन बाहेर गेल्यानंतर आपला राग व्यक्त करत ती आता तेथे असणाऱ्या फाईलच जोरात फेकून देते. मग अभिजित मात्र अजूनच घाबरतो. इकडे भूमी आता लगेच रागिणीच्या केबिन बाहेर आल्यानंतर तिला समोर आकाश दिसतो. तेव्हा आकाशकडे ती जरा दुर्लक्ष करते. मग आता आकाश म्हणतो, भूमी अगं तू अजूनही इथेच होती का? मी तुला आपल्या केबिनमध्ये शोधत होतो. आणि तू आईच्या केबिनमध्ये गेली होती का? तू भेटलीस का आईला? मग आता ती म्हणते, हो मी भेटले ना त्यांना. हे बघ आकाश, तुझ्या आईबरोबर जे काही बोलायचं होतं ना ते मी बोलले आहे, पण मला आता तुझ्याबरोबर बोलायचंय, असं जरा ती रागातच म्हणते. तेव्हा आता तो म्हणतो, भूमी, असं म्हणून तो तिला जवळ घेत असतो. त्यावेळी भूमी म्हणते, आकाश एक मिनिट हा, मी आता तुला आपल्या बाळाची शपथ घालूनच सांगतेय. आज जे प्यायलास ना ते पहिलं आणि शेवटचं, आणि तरीही नाही ऐकलं ना तर आज तुझ्या घरातून गेलीये, उद्या तुझ्या आयुष्यातून जाणार, असं ती जरा धमकीच देते. तेव्हा आकाशला आता प्रचंड धक्का बसतो आणि तो भूमीकडे पाहतच राहतो. तर आता आकाश घाबरतच भूमीकडे पाहतो. भूमी आता तेथून जायला निघते. आता भूमीचा कामाचा पहिलाच दिवस असतो, त्यामुळे भूमी आता पटकन रिसेप्शनिस्ट जवळ येते. ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला म्हणते, सॉरी हा, आज माझा पहिला दिवस आहे, परंतु कसं आहे ना, मला जरा यायला उशीरच झाला. तेव्हा सरांनी डायरेक्टली तुम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये बोलवल्याचं आता ती म्हणते. मग आता भूमी तिकडे जायला निघते. इकडे आता तिचे जे ऑफिसमधले सर असतात ते आता कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग घेत असतात आणि त्यांना जी डील मिळालेली असते ना ती आकाशच्या कंपनीचीच, म्हणजे त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट महाजन गारमेंट्स त्यांच्याकडूनच मिळालेलं असतं आणि हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा हे कोलॅबोरेशन जे करायचं आहे ना, आपण एका गोष्टीवर काम करायचं आहे, महाजन गारमेंट्सचा ग्राफ आणि त्याचबरोबर त्यांची मार्केटमधली आत्तापर्यंतची पोझिशन कशी आहे
ना यावर करायचा आहे। ते आता लगेच प्रेझेंटेशन सुरू करतात आणि ते प्रोजेक्टरवर ते महाजन गारमेंट्सचा ग्राफ दाखवत असतात, कारण महाजन गारमेंट्सचा ग्राफ हा कधीच आत्तापर्यंत खाली आलेला नाहीये। अत्यंत रेप्युटेड अशी ती कंपनी आहे। गेली 60 वर्ष ही कंपनी सुरू आहे आणि महाजनांची तिसरी पिढी ही कंपनी चालवते। इकडे भूमी मात्र आता येत असते तेव्हा आता मिस्टर आकाश महाजन हे या कंपनीचे ओनर आहेत असं ते आता सर्वांना समजावून सांगत असतात। तेव्हा सर्व स्टाफ आता व बारीक बारीक गोष्टी अगदी नोट करून घेत असतात। त्यानंतर आकाशचा आता फोटो तेथे प्रेझेंट होतो। मग आता हे आहे आकाश महाजन सर आणि अत्यंत धडाडीचे उद्योगपती। त्यांचा सक्सेस ग्राफ अगदी वाखाणण्याजोगा आहे। त्याचबरोबर त्यांनी परदेशामध्ये मॅनेजमेंट ही पदवी घेतली आहे आणि डेव्हलपमेंट ऑफ बेस्ट फॅब्रिकमध्ये त्यांनी स्पेशलाइज्ड ट्रेनिंग सुद्धा घेतलंय। महाजन कुटुंबाचा USP आहे क्वालिटी आणि टाइम टू टाइम डिलिव्हरी आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं मिस्टर आकाश महाजन यांना। त्यानंतर आता भूमी ही त्या दरवाजाजवळ येते, कॉन्फरन्स रूमच्या तिथे येते, परंतु आता दार कसं उघडावं हे तिला कळत नाही, कारण आतमध्ये खूप महत्त्वाचं असं कॉन्फरन्स सुरू असतं आणि तिला आता आतमध्ये जावं की नाही हाच प्रश्न पडलेला असतो। तर दुसरीकडे आकाश एकदम शांतपणे बसलेला असतो। त्याच वेळी आता त्याला खूप टेन्शन येतं आणि मग त्याला भूमीचं ते सगळं बोलणं आठवत असतं की तिने बाळाची शपथ घातली, कारण आता जे प्यायलास ते पहिलं आणि शेवटचं प्यायला आहेस, नाहीतर मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाणार। त्यावेळी आता अभिजित तेथे येतो आणि म्हणतो, अरे आकाश तुझं जड डोकं वगैरे पडलंय का रे, तू लिंबू पाणी पिऊन घे बरं आता। मग आता तो म्हणतो, नाही माझं डोकं वगैरे जड नाही पडलंय, पण मला अगणित लिंबू सरबत पाजलंच आहे आता भूमीने। त्यावेळी अभिजित म्हणतो, हो ते तर आहेच, परंतु बरं झालं आकाश तू अगदी वेळेवर आलास, प्रेझेंटेशन कॉन्फरन्स अगदी छान झालंय, पण हे बरं झालं ना भूमीचे विचार तुझ्या डोक्यातून निघून गेले, ते पण कायमचे, आणि माझी ही आयडिया वर्क झाली की नाही। पण जाताना भूमी काय काय बोलून गेली रे मला उगाच, आणि माझ्यावर व आईवर किती आरोप करून गेली ती, जसं काय आम्ही जबरदस्तीच तुला दारू पाजली होती, असं अभिजित आता चुगली भूमीची आकाशकडे करत असतो। तेव्हा आकाशला आता आठवतं की कशा प्रकारे अभिजितने मला मुद्दामहून आणि त्याचबरोबर अगदी जबरदस्तीने दारू पाजली। आता तो म्हणतो, कसं आहे ना अभिजित, अरे भूमी तुम्हाला काय बोलली हे मला माहीत नाहीये, परंतु जे काही बोलली ना मला ते बरोबर बोलली, कारण मी अगदी तुझ्यामुळेच दारू प्यायलो आहे, समजलं, कारण भूमीला सगळ्यांचे अंदाज असतात। असं म्हटल्याबरोबरच अभिजित एकदम गप्प बसतो। त्याच वेळी रागिनी तेथे येते, ही दार उघडते आणि मे आय कम इन सर असं विचारते। तेव्हा प्रेझेंटेशन आता झालेलं असतं आणि मग आता तिला आतमध्ये बोलवण्यात येतं। मी आता त्यांना सॉरी असं म्हणते, कारण तिला खूपच लेट झालेलं असतं। मग आता ते म्हणतात, काही हरकत नाही, पण तुम्ही तुमची काळजी घ्या हा, कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं कामावर येणं जाणं हे धोक्याचं आहे, जरा काळजी घेतलेलं आपलं नेहमी बरं असतं। तेव्हा भूमी थँक्यू सर, आय एम ओके असं म्हणते। मग आता माझे सर्व जे स्टाफ आहेत ना ते तुम्हाला सगळं ब्रीफमध्ये सांगतीलच आणि तुम्ही त्याप्रमाणे तयारी करा आणि आजपासून कामावर जॉईन व्हा, असं जेव्हा आता ते सर सांगतात तेव्हा भूमी ओके सर असं म्हणते। मग आता भूमीला ते सगळं काही काम समजावून सांगण्याकडे दिली जाते आणि सर्वजण तेथून जातात। तेव्हा भूमी आता खुश होते, कारण तिला जॉब मिळालेला असतो। त्याचबरोबर ती मनात विचार करते, आकाशला खरंच खूप टेन्शन आलं असेल की मला कामाची खूप दगदग होणार, मी कामावर कशी जाणार, मला माहीत आहे माझा आकाश माझ्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि नेहमी मला प्रोटेक्ट करत असतो तो, पण आज जे काही घडलं ना आकाश, त्या बाबतीत मलाही तुझ्याबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आणि केअरिंग व्हावं लागेल। तेव्हा आता आकाशला कसं सेफ करायचं आणि या दोघांपासून, रागिणीपासून आणि अभिजितपासून कसं लांब ठेवायचं याचाच विचार भूमी आता करत असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता ज्या कंपनीत भूमी ही काम करत असते ना त्या कंपनीमध्ये आकाश येतो, कारण त्या कंपनीचं आणि आकाशच्या कंपनीचं कोलॅबरेशन झालेलं असतं। मग आता भूमीच आकाशबरोबर काम करणार असते। त्यावेळी आता भूमी ओळख न दाखवता आकाशला म्हणते, सर मला तुमच्याबरोबर काम करायला खूप आवडेल। तेव्हा आता आकाशसुद्धा त्या क्षणी भूमीला समजून घेतो, कारण ती त्या कंपनीमध्ये नवीनच जॉईन झालेली असते आणि भूमीला तिचा स्वाभिमान महत्त्वाचा असतो, त्यामुळे आकाशसुद्धा पटकन ओळख देत
देत नाही। काही वेळाने आता भूमीला चक्कर येऊ लागते, तेव्हा मिसेस भूमी असं म्हणून ते सर पटकन भूमीला सावरतात। त्याचवेळी आकाश तेथे येतो आणि त्या दोघांना असं एकत्र पाहतो, त्यामुळे त्याचाही गैरसमज होतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब